तो इच्छितो या स्पर्धेमध्ये तब्बल 4 पारितोषिक आहेत, जिथे 20 10 5 2 2 अशी या ठिकाणी पारितोषिक आहेत. या स्पर्धेमध्ये प्रमुख आकर्षण जर पाहिलं तर स्पोर्ट्स बायसिकल देखील देऊन मॅन ऑफ द सिरीज साठी आपण त्या खेळाडूला सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण जर तुम्हाला इथे येऊन पॉसिबल होत नसेल तर तुम्ही घरी बसल्या देखील अर्थातच पनवेल टेनिस क्रिकेट.in या वेबसाईटच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा पाहू शकाल. अजय अजय चौका आपण पाहतोय कामोठे इकडे मारा करतील. गजानन बोर्डर उर्फ भावड्या ऑन स्ट्राईकला आहेत. पहिलं षटक घेऊन आला अजय स्ट्राईक वरती. सुपर सुपर हिरा अर्थातच गजानन बोर्डरे स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांची लढत आजच्या दिवसातील 5वा सामना पहिल्या फेरीतील. अजय पहिला चेंडू पॅड वरती आदळलाय. पंचांकडे दात देखील मागितले. राहुल जाधव एष्टी रक्षक पहा तिकडे स्वतः धाव घेत असताना लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली. लेग बी 4 बघा पंच देखील तीक्ष्ण नजर टाकून या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. पहिल्या धावेचा श्रीगणेशा झालाय. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळाली. तो वैभव सूर्यवंशी बघा हा देखील खेळाडू अगदी अल्पावधी कालावधीमध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत बनू लागलाय. शिवशंभू संघातून सातत्याने क्रिकेट खेळतो, परंतु आज वेगळी परंतु पहा एक मोठा वाईट पंचांनी घोषित केलाय. काका त्यांची एक वेगळी अदा आहे आणि त्यांच्या अदावरती नेहमी प्रेक्षक वर्ग फिदा होतात. जरूर इन ऍक्शन मैदानामध्ये नसतात खेळताना, परंतु आज मात्र इन ऍक्शन मैदानामध्ये पंचांची भूमिका पार पडताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अजय चौका गोलसाठी तयार झालेत. वैभवचा फटका फसलाय की काय? हो फसले, फटका फसला. वैभव बॅक टू द गाव. पहिला झटका सुपर डीजे माऊली संघाला. निखळ मनोरंजनाचं काम त्यांच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. पण पहिला झटका बसलाय तो मात्र सुपर डीजे माऊली संघाला. आता मात्र मयूर वाक्षे आलेत क्रमांक 3 वरती. मयूरला चेंडू समजला देखील नाही आहे. काय चांगली गोलंदाजी केली जाते आहे, अचूक टप्प्याची गोलंदाजी, अगदी लेन टू लेन गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. अजय चौका कामुटींकडून मारा जरूर करतात. संघाची एकूण धावसंख्या तर पाहिली किंबहुना फक्त 2 पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक पहिलं चालू असताना अद्याप देखील मोठा फटका नाही आहे. आता मात्र मोठ्या फटक्यांपासून दुरावलाय मयूरनं. खणखणी षटकार लगावलाय. मयूर ऑन फायर. गणपती आणि गणपती देखील आता लवकरच आगमन होणार आहे आणि त्याच्या पूर्वीची एक झुणूक एक झलक आपल्याला पाहायला मिळते आहे. पण मयूरची झलक सबसे अलग काय फटका सजवलाय, जिथे धावा पाहायला मिळतील. दन 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 करत गेलाय चेंडू सीमेरेषेबाहेर. खणखणीत चौकार.
धन्यवाद. आला रे आला आता गोविंद आला, आला रे आला आता मयूर आला. आणि एक झलक आता म्हणजे डीजे उदय पवार देखील दाखवून अगदी ऑगस्ट महिन्यामध्ये देखील दहीहंडी उत्सव आपल्याला पाहायला मिळतो. पण त्यापूर्वीची झलक आपल्याला पाहायला मिळते. पण तो मयूर आता मध्ये बऱ्याचलाय. आणखीन एक मोठा फटका, फ्लाय फटका, जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला. पंच इशारा करतील. हाय अँड हँडसम षटकार, षटकार, षटकार. सुपरस्टार, सुपरस्टार आपला बाहू सुपरस्टार, सुपरचा डुपर हुपर सुपरस्टार बाहू आहे अर्थात भावड्या. तर त्याला साथ देतोय मयूर वाक्षे. मग डीजे ऑपरेटर रोहित याचं कौतुक करावं लागेल. पनवेल महानगरपालिकेची स्वच्छता दूत देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांचा देखील आदर करणं खूप गरजेचं आहे. आज आपण पाहतोय हे वातावरण खूप शरीराशी देखील हानिकारक, पण अशा या परिस्थितीमध्ये देखील आज हे स्वच्छता दूत आपल्यासाठी एक चांगलं काम करतात. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता दूत आहेत. परंतु थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे धावफलकावरती धावा सर पाहायला मिळतात. 18 धावा. बजाना अभी नहीं बजाएगा तू. अब बोले तुझे मनाना किती भी हुशार अरे दुश्मन असते कधी बसते किती भी हुशार अच्छा मतलब क्यों हो रहा है तर चला या ठिकाणी मैदानामध्ये जसा पाऊस बरसू लागलाय ना तसा मैदानामध्ये मयूर वाक्षे देखील बरसू लागलाय. जे त्या माध्यमातून एक षटकार एक चौकार जरूर पाहायला मिळाला. संघाला घेऊन 2 षटकार पाहायला मिळाले. संघाला घेऊन 18 धावसंख्या. आणखी एक पाहुण्याचा दमदार शानदार षटकार, षटकार, षटकार. बर्बाद
गजानन बोर्डरे आता मात्र बरसू लागलेत. काय षटकार लगावलाय गगनभेदी, आकाशाला कवच निघालणारा षटकार. 18 क्रमांकाची जर्सी परिधान केले विराट कोहली. ओहो काय या ठिकाणी फटका सजवलाय. स्ट्रेट ड्राइव्ह स्वतःच्या थॉलोप्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न, जिथे एक धाव तर मिळाली. डायरेक्ट टू हिट तो नाहीये. अगदी सुरक्षितरित्या आपल्या कॉफी स्क्रीन मध्ये पोहोचलेत. संघाला घेऊन गेलाय गजानन. 3 गडी बाद 26 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे. गजानन आणि मयूर बघा सुपर डीजे माऊली संघातून टेनिस क्रिकेट मध्ये देखील सातत्याने या मैदानामध्ये खेळतात. आज रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील एक वेगळी छाप वाढत असताना जिथे जिथे संघ अडचणामध्ये असतो ना तिथे तिथे या दोघांनी स्वतःच्या संघाला कित्येक वेळा सावरलाय. पुन्हा एकदा सावरताना पाहायला मिळतात. आता मात्र टॉफेच लागलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. चेंडूचा नीटचा अंदाज बनता आला नाहीये. चेंडू झाला भूमीला दान. धावा मिळतील 2. संघाला घेऊन गेलाय 28 या धावसंख्येवरती. 28 धावा. सुरेश मोहिते आपण पाहतोय कामुटेंकडून मारा करतात. सुरेश मोहिते यांची देखील खासियत आहे. 3 चेंडू मागे 10 धावा दिल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती 2, तिसऱ्या चेंडूवरती 2, एकंदरीत पाहता 10 धावा. संघाला घेऊन गेलेत गजानन 18. ओ काय वेग आहे. तेच तर यार परंतु आउटसाइड आउटस्टंप थोडासा बाहेर. पंचाने इशारा केला वाईट. हो मैदानावरती मी करतोय का वायत. संघाला घेऊन गेला 29 या धावसंख्येवरती. सुरेश मोहिते म्हटलं की मैदानावरती जल्लोष, उत्साह, जोश पाहायला मिळतो. कारण क्रिकेट हे त्यांच्या नसा नसामध्ये भिंटलाय. अगदी कित्येक वेळा आपण मैदानावरती अशा पाठीमागच्या टुर्नामेंट मध्ये देखील आपण पाहिले हेच मोहिते आहेत ज्यांनी एक चेंडू मागे 5 धावांची गरज असताना एक गगनभेदी षटकार लगावून संघाला विजयश्री खेचून दिला होता. आणि तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. आपण युट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्राम वरती देखील पाहायला तो व्हिडिओ. हे सुरेश मोहिते पाहतोय. पुन्हा एकदा गोलंसाठी तयार झालेत गजानन बोर्डरे. आता मात्र वेग पहा. काय वेग फेकलाय. चेंडू फेकलाय. चेंडू येतोय कुठून जातोय कुठून हे देखील समजत नाहीये. एवढा वेग. वेगाचा राजा सुरेश मोहिते आता मात्र मैदानामध्ये प्रस्थापित होत असताना संघाची एकूण धावसंख्या आहे 28. गजाननला थोडस 29 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र कुठेतरी सुरेशनं कमबॅक केलाय. आपल्या वेगानं आता मात्र जागेवरती ठेवलाय. आता मात्र गजाननना जास्त काळ थांबवू शकत नाहीये. गजाननचा वार तो पाहायला मिळाला सीमारेषा पार. 6 धावन करता. भरसू लागलेत गजानन. काय आक्रमण केलाय. रुद्ररूप धारण केलाय. गजानन या षटकामध्ये 2 षटकार जरूर खेचलेत. सुरेश मोहितेवरती आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळत आहे. आणखीन एक पुन्हा एकदा चेंडू नो मॅच लँड मध्ये आढळेल का. हो आढळलाय. एक धाव पूर्ण. दुसरीच्या शोधात दुसरी देखील पूर्ण. तिसरी धाव. छेडछाडणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. संघाची एकूण धावसंख्या आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 37 धावा. आपण थोडीशी चर्चा करूया. अगदी मी अभिमानानं सांगेल कारण याच आपल्या रायगड भूमीमध्ये BKCRचा बांद्रा या ठिकाणी देखील सर्वाधिक भारतातील रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा होते जी आपण आमचे व्हॉलंटियर आयोजक देखील युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहतात. ज्या स्पर्धेचं पारितोषिक तब्बल 3 लाख रुपयाचं आहे. आणि जिथे सांगायचं गेलं ना त्या स्पर्धेमध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक हा संघ देखील कळंबोली या नावानं त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. अर्थातच दुसरी आणखीन एक स्पर्धा आहे रबर बॉल क्रिकेटची जिथे करावे आणि धारावी नवी मुंबईमध्ये आहे. तिथे देखील 2.5 लाख रुपयाची क्रिकेटची स्पर्धा आहे. आणि पहिली वहिली डे नाईट क्रिकेटची स्पर्धा
बघा कोणी विचार देखील करू शकत नाहीये. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा तीही पावसाळ्यामध्ये एवढं मोठं आयोजन आपल्याला करावे धरावे आणि त्या स्पर्धेमध्ये देखील कणगोली या नावानं अर्थात आदित्यप्रिया लॉजिस्टिक या नावानं आपला संघ खेळताना पाहायला मिळतोय. अभिमानाची गोष्ट आहे. संघाची एकूण धावसंख्या आहे 37. 2 षटकांचा खेळ संपलाय. थोडस मैदानाकडे जाऊया. गोलंदाज आपण पाहतोय विनोद भाव. हो प्रयत्न पहा, प्रयत्नांची पराकाष्ठा. यस वाईड चेंडू आहे. 1+1 2 धावा 39 धावा. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं देखील गरजेचं आहे. पण सर असं म्हटलं जातं ना, प्रयत्न करण्यास चुकलात तरी चालेल परंतु प्रयत्न करणं कदापि सोडायचं नाही आहे. आणि प्रयत्न खटके मला होते त्या ठिकाणी उपस्थित होते. विनोद भाऊ यांचा पुढील चेंडू गजानन फसला तो संपला. संघाला धोका आणि बिंदास ठोका परंतु सुरक्षित आहे गजानन देखील आणि गोलंदाज देखील. 39 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा विनोद भाव. आता मात्र पॅडोसूट करायचा होता. वाईड चेंडू 40 धावा धावफलकावरती. निगाही कहा पे निशाणा कहा पे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये परंतु गजाननचा हा फेवरेट शॉट आहे. गजाननला बोनस होता. नीटचा समाचार घेता आला नाही या बॉलचा. किंबहुना फक्त मिळाली 1 धाव. पंच पाहतात. एस वाईड +1. एस ऑफ द बॅट. एस हरकत नाहीये. 1 रन आहे फक्त. आता पंचाने देखील माफी लगेचच मागितली परंतु विनोद भाऊचं कौतुक करावं लागेल. मयूरचा फटका चांगला आहे. ट्रॅप रचलाय परंतु ट्रॅपच्या पलीकडे चेंडू गेला सीमेरेषेबाहेर. षटकार षटकार षटकार. सत्तेचाळीस धावा. मयूर काय बरसतोय. आणखीन एक मयूरचा फटका. चितेश क्षेत्ररक्षकाच्या कॅप मधून चेंडू गेलाय. दणदण करत सीमेरेषेबाहेर. डाबलला चौकार चौकार चौकार. माय नेम इज मयूर. आणि मयूरनं आणखीन एक परंतु ट्रॅप आहे. अंतर गाठण्याची केवळ गाठली उंची. पुन्हा एकदा चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा झेल सोडलाय. जिथे धावा पाहायला मिळाल्या 2 आणि या 2 धावेनं संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण होतंय. धावफलकावरती धावा पूर्ण होतात 53 धावा. विनोद भाव यांची गोलंदाजी तर चांगली आहे परंतु त्यांना सुरेख साथ लाभत नाही. ती क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं गरजेचं आहे. परंतु मयूर नावाचं वादळ रोखणार तरी कोण ते मैदानावरती गुंडावतंय. आणखीन एक षटकार. छत्रपतींचा छावा. या मिळतील तब्बल 6 धावा 6 धावा. तर षटक आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर धावफलकावरती सर धावा आहेत 59. शेवटचं षटक घेऊन आलेत
संदीप खलाटे चौथं षटक घेऊन आलेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी चौथं तर गजानन उर्फ भावड्या. भावड्या अशा चेंडूचा समाचार घेणार यात मात्र तरी शंका नाहीये. पहिल्या चेंडूवरती दाखवलं आसमान. 6+1 7 धावा. धन्यवाद. गजानन घेतला पूर्ण समाचार. संघाला घेऊन गेलाय 66 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू न दसरा ना दिवाळी बोनस स्वरूपाचा अर्थातच नो चेंडू आणि नो चेंडूचा घेतला समाचार. पुन्हा एकदा गजानन खेळण्यासाठी सज्ज झालेत परंतु कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्यानं काव करण्याच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरसवतोय. तेवढ्याच वेगानं बरसलेत गजानन. 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या झाली 68. लॉस फॉर 1 विकेट. 68 धावा. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम षटक चालू ज्याला स्लॉक षटक आपण म्हणतो. संदीप वरती विश्वास दर्शवलाय. ज्या संदीपनं फक्त चेंडू फेकला एका चेंडू मागे धावा दिल्या तब्बल 9 धावा. मग असे विक्रम अशा मैदानावरती अशा धावा होतात एका चेंडू मागे आणि त्या धावा झाल्यात. 68 झालेत. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय. गजानन स्वतःच्या थॉलोप्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर उडवलं होतं जरूर. क्षेत्ररक्षक आले. थोडस आळशीपणा. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 70 धावा. 70 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मग आळस हा माणसाचा सर्वाधिक मोठा शत्रू आहे. तुम्ही क्रिकेटमध्ये आळशी राहून जमणार नाहीये. तुम्हाला सारखं तटस्थ राहावं लागेल. परंतु पुन्हा एकदा पहा चुकी आणि या चुकांवरती पांघरून मी म्हणायचे मला फूड फिटनेस मॅच या संघाला घालावंच लागेल. होत आहे काय जिथे मात्र फक्त आणि फक्त चुका चुका आणि चुका. चुकतो तो माणूस काय पण एवढ्या चुका. यस 2. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 72. 72 धावा. जर्सी क्रमांक 18 विराट कोहली. बघा सुपुत्राचं नाव देखील विराट आहे. गजानन यांनी जी जर्सी परिधान केली ना 18 क्रमांकाची. विराट कोहली आज आपण पाहतोय ज्यांच्या नावात विश्व विक्रम आहेत आणि त्या क्रमांकाची जर्सी देखील परिधान केली आहे. संघाची एकूण धावसंख्या आहे 72. 72 धावा जरूर पाहतोय. संदीपचं कमबॅक म्हणावं लागेल. सुपर डीचे माऊली संघ रामदास महानवर जरूर या संघामध्ये आदरानं नाव घेतलं जातं. विक्रम पवार त्यानंतर विशाल भिसे अशी अनेक नावं आहेत या संघामध्ये देखील. परंतु आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये रामदास महानवरच्या अनुपस्थितीमध्ये पक्का सुरुवात केली आहे या दोन्ही खेळाडूंनी. संघाची एकूण धावसंख्या आहे 72. संदीपवरती जरूर विश्वास दर्शवला होता. डावखुऱ्या फुर्तीचे गोलंदाज आहेत जरूर परंतु फटका फसलाय जिथे सुरेश करणार नाही चूक. सुरेशने पकडला सुरेख कॅच. दुसरा चटका सुपडीचे माऊली संघाला. हातवरती सगळ्यांचे हातवरती. चेंडू 72 धावा. ताऊ आलेत प्रसाद तावरे. बघा या देखील खेळाडूची चर्चा नेहमी या मैदानावरती होत असते. ताऊ तावरे प्रसाद घाबरला असं म्हणेल. यस नो डाऊट. वाईट चेंडू आहे. 73 धावा.
प्रसाद या चेंडूचा सामना कशा पद्धतीने करेल. शेवटचा चेंडू सुरू आहे. मोठा फटका शोधण्याच्या नादामध्येच असेल तो म्हणजे प्रसाद. तर तो संदीप खलाटे गोलसाठी तयार होताना शॉट मध्ये आहे. पॅडवरती चेंडू आदळलाय. एक धाव जरूर मिळेल. पंच इशारा करतील. एस कोणताच निर्णय नाहीये. जरूर बॅटीची कडा घेतली. पहिला पूर्वार्ध झालं समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये सुपर डीजे माऊली संघानं धावा जमवल्या 74. अर्थातच जय मल्हार स्पोर्ट्स फिटनेस स्मॅश या संघाला धावांचा पाठलाग करायचा आहे. तो मात्र 75. बघा अजून देखील तुम्ही आदित्यप्रिया कळंबोली संघाची मॅच बघू इच्छित असाल तर जरूर tenniscricket.in या वेबसाईटच्या माध्यमातून पाहू शकाल. तुम्ही विशेष कौतुक करेल मी दीपक शेठ चव्हाण यांचं, ज्यांनी जो नवयुवकांना प्लॅटफॉर्म दिलाय अफलातून आहे. ते अनेक खेळाडू घडवलेत. अगदी ताजं उदाहरण तर सांगायचं गेलं तर कणबोली मधलंच, जिथे प्रतीक ठाकूरचं देखील आदरानं नाव घेतलं जातं. मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा देखील दीपक शेठ चव्हाण यांच्या माध्यमातून घडवल्या जातात. अमन देखील आहे, कारण ही स्पर्धा शक्य करणं एवढं पॉसिबल नव्हतं, पण एका रात्रीमध्ये त्यांनी हे घडवलंय. कारण नियोजन देखील नव्हतं, परंतु हे नियोजन फक्त एका रात्रीमध्ये. आणि नियोजनामध्ये जर सांगायचं गेलं ना मित्रांनो, रबल बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये अशी पहिली क्रिकेटची स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये 15,000हून जास्त किमतीची तुम्हाला स्पोर्ट्स बायसिकल देऊन गौरवण्यात येत आहे. या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण बघा, तुम्ही उपांत्य फेरी हरता मग तुम्हाला घरचा रस्ता पाहावा लागतो, पण तसं काही नाहीये. तुम्हाला तब्बल या स्पर्धेमध्ये 4 पारितोषिक आहेत. तर एक त्यानंतर आपण पाहतो या पारितोषिकामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 10,000 आहे, द्वितीय पारितोषिक 5,000, तृतीय पारितोषिक 2,000 आणि चतुर्थ पारितोषिक देखील 2,000 आहे. बघा अगदी मापात शुल्क देखील पाहिलं तर फक्त 2,000 रुपये हे शुल्क आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना क्रिकेट खेळता यावं हे एक चांगला निर्णय दीपक शेठ चव्हाण असतील, त्यानंतर त्यांची ऑल टीम असेल, दीपक चव्हाण त्यानंतर रवी प्रसाद जे असतील, प्रदीप कर्मकार साहेब असतील, त्यानंतर धीरेंद्र दुबे साहेब असतील. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय आदित्यप्रिया क्रिकेट क्लब, आदित्यप्रिया ग्रुप आणि हॅलो किड्स कळंबोली. तर चला यानंतरचा सामना असणार आहे अर्थातच रॉयल ए संघाचे संघनायक आणि ईगल संघाचे संघनायक. चला रॉयल ए संघाचे संघनायक आणि ईगल बॉयज या संघाचे संघनायक. त्यानंतर 7वा सामना असणार आहे संघर्ष आणि करिश्मा या दोन्ही संघाच्या संघनायकांनी देखील आपले 11 खेळाडू घेऊन तयार राहायचं आहे. चला पहिला कॉल असेल रॉयल ए संघाच्या संघनायकाला आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचंय. त्यानंतर ईगल बॉयज या संघाच्या संघनायकाला देखील पहिली पुकार असेल, आपण यायचंय. चला रॉयल ए संघाचे संघनायक आलेले आहे संतोष मदने आपण पाहतोय. तर ईगल बॉयज या संघाचे संघनायक चला आपण या.
तर नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. मित्रांनो तुम्ही पाहताय हॅलो किड्स चषक 2024 रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. काय जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. सूरज पोपडे हे देखील या संघामध्ये पाहायला मिळतात. एक अष्टपैलू खेळाडू आहे. अगदी अंडर 90 मध्ये देखील या खेळाडूनं खूप आपलं नाव गाजवलंय. आता अंडर 90 राहिलेलं आहे. 23-24 या रेंज मध्ये आहेत. अक्षय सूर्यदेशी गाळा भेट घेत असताना एक मैत्री, कारण दोन्ही खेळाडू अगदी अंडर 90 मध्ये खूप क्रिकेट खेळलाय ते खेळाडू आज आपण पाहतोय. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओव्हर क्रमांक 1 अर्थात षटक क्रमांक 1 घेऊन आलेत विक्रम पवार, ज्यांच्या नावावरती आहेत बरेच विक्रम. ते विक्रम पहिलं षटक घेऊन आलेत. सो स्ट्राईक वरती आपण पाहतोय स्मॅच जय मल्हार फॉर फिटनेस बी या संघाचा राहुल जाधव. तर दुसरीकडे पाहतोय हार्ड हिटर फलंदाज सुरेश मोहिते. विक्रम पवार गोलंदाजीसाठी तयार. पहिला चेंडू पहा, जिथे पंच इशारा करतात अवांतर स्वरूपाचा. एस वाईट धावेनं श्री गणेशा. एक धाव, संघाचं खातं खुलं झालंय. तर टॉस उडवला जातोय. आपण पाहू शकाल प्रतीक ठाकूर, आयोजकांपैकी आणखीन एक दिलदार राजा माणूस प्रतीक ठाकूर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय नाणेफेक केली गेली. हु विल विन द टॉस? टॉस टू विन टेल रॉयल टीम इन विन. रॉयल संघानं नाणेफेक जिंकली आहे. नो चेंडू आहे. नो चेंडूवरती धावा मिळाला प्रवीण सर 6, अर्थात 7 धावा. संघाची एकूण धावसंख्या आहे 8 आहे. विक्रम पवार यांची गाठ भिडले राहुलशी. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. चितक्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडूची उचल करेल. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव होईल का? पाहतोय काय? बघता बघता 3 धावा पूर्ण. 11 धावा. 11 धावा धापलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला विक्रम पवार थोडेसे महागडे. थोडासा यथा कदाचित हातातून चेंडू देखील स्लाइड होतोय, घसरतोय. कारण की चेंडू देखील पहा पॉलिश या ठिकाणी केला जातोय. संघाची एकूण धावसंख्या 11 आहे. दोघांमध्ये विचार विनिमय केला जातोय. गजानन हा षटक व्हॅलेंटरला विनंती चेंडूचे वरती लक्ष ठेवायचंय. विक्रम पवार पुन्हा एकदा गोलूसाठी तयार चालेल. सुरेश मोहिते अंधाधुन मारने की कोशिश भाई, कुछ भी नहीं खाली हाथ. विकेट कीपरों के दस्ताने में जाती विकेट. ए भाई है रफ्तार के सौदागर. विक्रम पवार 40+ पावर. एक पावर का दम है. आणि पावर बघा पवारची काय कमबॅक केलाय. सुरेश मोहितेला चकावलाय. पुन्हा एकदा चकावलाय, फसवलाय, गंडावलाय, जागेवरती ठेवलाय. विक्रम पवार पावर दाखवतात. सुरेश मोहितेला विचार करावाच लागेल. अभी नाही तो कभी नाही. सुरेश मोहिते पण प्रोटेक्शन आहे या खेळाडूकडे. ताकद आहे, काही करू शकतो. बाप होता है बेटा. आज ठरणार आहे कोण सरस आहे. पुन्हा एकदा विक्रम पवार का पावर. ए देखिए और क्या मजा. चेंडू झाले षटकातील 11 धावा, 4 चेंडू झालेत. पहिला वाईड आहे. त्यानंतर नो चेंडू आहे. 6 3-0-0-0. येस आता मात्र पुन्हा एकदा कार्पेटरावच्या सह्यानं चेंडू गेला. विक्रम पवार स्वतः पाठलाग करतात. 1 धाव मिळाली आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का? होते का? सुरक्षितरित्या आपल्या पॉफिस स्क्रीन मध्ये पोहोचलाय. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 13. षटक क्रमांक पहिला चालू असताना बघा सामना विक्रम पवार टू सुरेश मोहिते यांच्यामध्ये चाललाय की काय. कधी डॉट प्रकारचे चेंडू पाहायला मिळाले, कधी बॅटीला चेंडू टॉच करताना पाहायला मिळतात. सुरेश मोहिते 13 धावा झालेत धाबलकावरती. 5 चेंडू समाप्त. पहिले षटक समाप्त
होण्याकरता एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा विक्रम पवार. आता मात्र फटका फसलाय की काय? फसला तर संपला आणि संपला खेळ खल्लास. सुरेश मोहितेचा खेळ खल्लास. बॅक टू द गाव. स्कूल कळंबोली प्रोप्रायटर सन्माननीय दीपक शेठ चव्हाण यांची बळीची टाळी. तर फक्त 13 धाबा आपण पाहतोय, जिथे पहिल्या एका चेंडूवरती जवळपास 8 धावा आल्या होत्या. कारण पहिला चेंडू वाईटच होता, दुसरा चेंडू नो टाकला 6 आहे, म्हणजे 0 चेंडूवरती धावा होते. योगेश 8. सुरुवात चांगली झाली होती पहिल्या चेंडूवरती, परंतु या ठिकाणी पाहायचं कमबॅक काय असतं ना, याचं जिवंत उदाहरण विक्रम पवार यांनी दाखवलं. एका षटकाचा खेळ झाला समाप्त. 13 धावा, अजून देखील 18 चेंडू आणि जवळपास 62 धावांची गरज. रोशन साळुंखे आपण पाहतोय. रोशन वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. तर स्ट्राईक वरती राहुल जाधव. राहुल ओहो, चांगला चेंडू फेकलाय, जिथे पहा पंचांनी देखील दोन्ही हात जमनेलगत समांतर केलेत. संघाची एकूण धावसंख्या आहे 14 धावा. षटक क्रमांक 2 चालू असताना रोशन साळुंखे हा देखील अष्टपैलू खेळाडू आहे. मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हळूहळू याची देखील निवड होऊ लागली आहे, पण तो रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायचे काय करेल रोशन. रोशनचा चेंडू चांगला आहे, वेग आहे, नियंत्रण वेगावरती देखील पाहायला मिळालं. चेंडू पाहायला मिळाला डॉट. चेंडूवरती धावा मिळाला फक्त आणि फक्त 0, अर्थात भोपळा. रोशन साळुंखे 14 धावा झालेत. पुन्हा एकदा रोशनचा चेंडू, पुन्हा एकदा बॅटीची कडा घेतली. विक्रम पवार यांना चेंडू शोधतोय. दुसरा झटका. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. हॅलो किड्स प्री स्कूल कळंबोली प्रोप्रायटर सन्माननीय दीपक शेठ चव्हाण यांची बळीची टाळी. सुरुवात तर चांगली केली आहे. सुपर डीजे माऊली संघानं 4थ्या क्रमांकावरती गणेश अहिरे आलेत. बघायचे गणेश काय करेल. गणेशकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. जिथे जिथे संधी मिळते ना, त्या संधीचं सोनं जरूर केलं या अगोदरच्या स्पर्धेमध्ये, परंतु या सामन्यामध्ये काय करेल. गणेश काय चेंडू फेकलाय खोलवर, अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकला चेंडू, जिथे धाव पाहायला मिळाली फक्त 1. संघाची एकूण धावसंख्या आहे 15. 2 विकेट. षटक क्रमांक 2 चालू आहे. 2 षटकातील चेंडू झाले तर 2. 15 धाबा धापलकावरती पाहतोय. सॉरी, 3 चेंडू विनोद भाऊ. फटका चांगला आहे, अंतर देखील मोठा आहे, उंची देखील चांगली आहे. चेंडू गेलाय अस्मानी टोला, उचरकर बोला काका भाई. षटकार षटकार.
त्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला स्वतः त्या चेंडूचा पाठलाग करतात रोशन. एक धाव दुसरी धाव देखील पाहायला मिळेल. या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 23 धावा. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 23 धावा झाल्या. षटक क्रमांक 2 चालू आहे. एकीकडे पाहतोय सुपर डीचे माऊली तर दुसरीकडे पाहतोय स्मॅश चे मल्हार फॉर फिटनेस पी अर्थातच आनंदमान सरकार जगरासिंग सिंधू अर्थातच चागो यांचा संघ. तर सुपर डीचे माऊली म्हटलं की विक्रम पवार प्रसाद तावरे तदनंतर दिनकरजी पोपेडा रामदास महानवर यांचा संघ आज मात्र एक वेगळी भूमिका घेऊन मैदानामध्ये उतरलेत. रोशनचा चेंडू खोलवर प्रतीचा होता. त्याचा भरघोस समाचार घेतला. चेंडू गेला सीमेरेषेबाहेर आर पार. बाबा पतंजली षटकार षटकार षटकार. दोन षटकांचा खेळ संपला. 12 चेंडू आणि 46 धावांची गरज. 12 चेंडू 46 धावा. 46 धावा 12 चेंडू. बघा विनोद बाहू जोपर्यंत मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत या धावांचा पाठलाग होऊ शकतो. अशक्य काहीच नाहीये. शक्य जेवढे ते प्रयत्न केले ना तर अशक्य काहीच नाहीये. प्रयत्न करावे लागतील. कारण प्रयत्न करण्यात चुकलात तरी चालेल परंतु प्रयत्न करणं कदापि सोडायचं नाहीये. प्रयत्न हे करावेच लागतील आणि ते केले जातील का. माहिती ना तिथं बल्लाल ना पाहिजे. तर पुन्हा एकदा गोलंदाज विशाल भिसे हे देखील खूप मोठं नाव आहे. तर गणेश अहेरे आपण पाहतोय. आउटसाइड आउट विकेटची संधी आहे. धोका खतरो की घंटी बची बची बची. आणखीन एक झटका. ठीक आहे.
3 चालू आहे. जरूर चेंडूला पॉलिश केलं जात आहे, कारण निसटता चेंडू घसरता स्लाइड होतोय, म्हणून वारंवार या चेंडूला देखील पुसलं जात आहे. परंतु फटका आहे चांगला, जिथे या चेंडूवरती मिळतील तब्बल 6 धावा. आणि 35 धावांची गरज आहे. चला यानंतरचे देखील संघाने तयार राहायचंय. रॉयल ए संघाचे संघनायक आणि ईगल बॉयज या संघादरम्यान धाव संख्या झाली 40. येणारे 6 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 75 धावांचं आव्हान पेलायचंय. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण गजाननची फलंदाजी पाहिली, त्यानंतर मयूर वाक्षेला बरसताना पाहिलं. दुसऱ्या सत्रामध्ये पाहतोय काय अगदी नांगे टाकल्याप्रमाणे, कारण विनोद भाऊ रनआउटच्या स्वरूपात सांघिक स्वरूपात आउट झाले. त्यानंतर एकही खेळाडू या मैदानावरती जास्त काळ थांबू शकला नाहीये. सुरेश मोहितेकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या, त्यांना देखील खळवण्याचं काम विक्रम पवार यांनी केलं आणि काय घरचा रस्ता दाखवला. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकानंतर धावप्रवृत्ती पाहिली तर 40 आहे. अजून देखील 6 चेंडू मागे 35 धावांची गरज. चला सामना चालू करायचा आहे. गजानन बोडरे उर्फ भावड्या. चला गोलंदाजचं नाव देखील चला गोलंदाज गणेश तलवार. गणेश आलेत. बघा गणेश काय करतील. गणेश हे देखील खूप मोठं नाव आहे कळंबोली टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु गणेशचा वार, गणेशने लगावी चपराक चापट, चेंडू गेला सीमरेषे बाहेर. तडाखेबाज षटकार. चेंडू आहे कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्यानं लगनच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. 1 धाव मिळाली. प्रसाद उर्फ ताऊ आहेत, करतील चेंडूची उचल. 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धावेनं संघाची एकूण रणसंख्या आहे 48. 3 गडी बाद. अजून देखील 4 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र 27. पाठीमागच्या सामन्यामध्ये बाबून काय मन जिंकली होती बघा. तुम्ही मला मैदानामध्ये जिंकता नाही आलं ना तरी चालेल, परंतु छाप अशी सोडून जा. जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची चर्चा होणं गरजेचं आहे, परंतु तसं काही नाहीये. अगदी नांगी टाकल्याप्रमाणे हा संघ पाहायला मिळतोय. पायच्या वाईट चेंडू आहे. 1+1 अशा 2 धावा. 50 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. गणेश कुठेतरी लाईन भरकडताना पाहायला मिळतात. आज मेगा ब्लॉक आहे, म्हणजे अर्थातच मेन लाईन वरतून हार्बर लाईन वरती जाण्याचा प्रयत्न गणेश यांच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा गणेश. फटका चांगला आहे, ताकद कमी आहे. उंची फक्त या चेंडूनं गाठली, चेल सोडलाय. जिथे वैभव सूर्यवंशी पाहायला मिळाले. 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या आहे 52 धावा. या षटकातील चेंडू बाकी आहेत अजून देखील 3 अर्थात 3 चेंडू मागे 23 धावांची गरज आहे. विनोद स्ट्राईक वरती आहेत. असे विनोद कशा पद्धतीने येणाऱ्या 3 चेंडूंचा सामना करतील बघा. मॅचचा टर्निंग पॉइंट अगदी जिथे सामन्याला कलाटणी भेटली ना, विनोद विल हे रनआउट स्वरूपात आउट झाले. तिथेच मी म्हणेल कुठेतरी सुपर डीजे माऊली संघाच्या बाजूने सामना झुकला, परंतु फहाका शॉट सजवलाय. फक्त 1 हँडेड क्लिक केला, चेंडू गेला सीमरेषे बाहेर. 6 धावन करता. येस 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 बघा या ठिकाणी सामन्याला कलाटली. यस
नो +1. यस, बघा 60 धावा. बघा ना या ठिकाणी आपण अभ्यास केला आपण. सामन्याला कलाटणी विनोद भाव आवडेल तिथे नाहीये. सामन्याला कलाटणी मी म्हणेल मोहिते यांनी जर 4 बॉल तर डॉट नसते केले तर तिथे देखील धावा येऊ शकल्या असत्या आणि कुठेतरी सामन्याला रंगत निर्माण होऊ शकली असती. पण क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. जर आणि तर या 2 शब्दांना तर अजिबात स्थान नाहीयेच. परंतु मित्रांनो या 2 शब्दाशिवाय देखील क्रिकेट नाही आहे. 1 धाव मिळाली. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 61. 1 चेंडू 14 धावांची गरज. 1 चेंडू आणि 14 धावांची गरज. फक्त 1 चेंडू नीट फेकायचा आहे, चांगला फेकायचा आहे. तो फेकला गेला जाईल का एखादा चमत्कार या मैदानावरती घडेल. हा एक बॉल 14. पहिला 6 2 वाईड 2 6 नो बॉल. 1 चेंडू 14 धावा. औपचारिकता आहे परंतु अजून देखील काय होऊ शकेल का. वाईड +1. येस, 63. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. 1 चेंडू 12. नो फेकला जाईल का, त्याच्यावरती आक्रमण केलं जाईल का. 1 चेंडू नीट फेकला जाईल का, अपेक्षा आहेत. परंतु डॉट विजेता ठरलाय. सुपर से ऊपर अर्थात सुपर डीचे माऊली. विजेता संघाचा अभिनंदन. DJ